मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आलो आहोत वेरूळ या गावात वेरूळ लेणी एलोरा केव्ह बघण्यासाठी. तर वेरूळ लेणी म्हणजेच एलोरा केव्ह ही छत्रपती संभाजीनगर या शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ या गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही लेणी सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात उरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये 12 बौद्ध धर्मीय, 17 हिंदू आणि 5 जैन धर्मीय अशा या 34 लेण्या आहेत. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहेत. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहेत. एकूण 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक दगड कापून बांधलेले आहेत. हे वरपासून खालपर्यंत तयार केलेले आहेत. हे बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळा करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहेत. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली आहे. ही वेरूळची लेणी सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळात निर्माण झाली होती. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध होती. भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमणांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तीचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा, वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.
पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. विदाउट टेक्नॉलॉजी रे, विदाउट टेक्नॉलॉजी केलेलं आहे. कला या लेणीतील प्रसिद्ध अशा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात झालेली आहेत. या लेण्यांपैकी 10 क्रमांकाच्या गुहेत मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आहे. इसवी सन 1753 ते 1757 या काळातील हा लेख आहे. या कैलास मंदिराची निर्मिती इसवी सन 757 ते 783 या काळातील असावी. खुल्या मंडपात समोर नंदी, विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्याचा एक अद्भुत नमुना आहे. हे कैलास मंदिर स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय. आधी कळस मग पाया अशी या मंदिराची रचना आहे. ही लेणी एका सलग पाषाणखंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणे आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे. भव्य द्वारमंडप, 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही वेरूळची जगप्रसिद्ध लेणी? असेच ऐतिहासिक स्थळ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.